डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझरद्वारे मूळव्याध फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक मशीनद्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध। पुरुषांसाठी शिश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार दुर्बीणद्वारे पित्ताशय ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध। तर बघताय काय, आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 9420636736 किंवा 8208423324। राहता शहरात स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून आता एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे। नागरिकांनी स्मार्ट मीटर बसवून घ्यावे की नाही यावरून अनेक ठिकाणी चर्चा सुरू असतानाच राहता शहरातील दिव्यांग नागरिक सचिन पोटे यांना स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तब्बल 28,770 रुपयाचे वीज बिल आल्याचा दावा करण्यात आला आहे। विशेष म्हणजे पोटे यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या घरातील जुना मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसवताना त्यांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही किंवा त्यांची परवानगी घेण्यात आली नाही। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अवघ्या एका महिन्याचे तब्बल 28,770 रुपयाचे बिल त्यांच्या हातात पडले। हे बिल पाहून सचिन पोटे यांना मोठा धक्का बसला। एवढ्या मोठ्या रकमेचे बिल नेमके कसे आले याबाबत त्यांनी महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली। त्यावेळी त्यांचा जुना मीटर फॉल्टी असल्याने नवीन मीटर बसवण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचा पोटे यांचा दावा आहे। मात्र या उत्तराने समाधान न झाल्याने पोटे यांनी या संपूर्ण प्रकाराबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली। आपल्याला पूर्वकल्पना न देता मीटर का बदलण्यात आलं? स्मार्ट मीटर बसवल्यानंतर एवढ्या मोठ्या रकमेचे बिल कसे आले? मीटरमध्ये काही तांत्रिक बिघाड आहे का? या प्रश्नाची समाधानकारक उत्तरे मिळावीत अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणात सचिन पोटे यांना अखेर राहता महावितरण कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याची वेळ आली। एका बाजूला शासनाकडून ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती करू नये अशा प्रकारच्या सूचना दिल्या जात असल्याचे सांगितले जाते, तर दुसऱ्या बाजूला राहता शहरात नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप पोटे यांनी केला आहे। या संपूर्ण प्रकारामुळे स्मार्ट मीटरची अचूकता मीटर बदलण्याची प्रक्रिया ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलाची पडताळणी यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मात्र या प्रकरणातील नेमकं सत्य काय? पोटे यांच्या घरातील जुना मीटर खरोखरच फॉल्टी होता का? स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी ग्राहकाला कोणती माहिती देण्यात आली होती? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका महिन्याचे 28,770 रुपयांचे नेमके कशामुळे बिल आले? या सर्व प्रश्नांची उत्तरे महावितरणाकडून स्पष्ट होणे गरजेचे आहे। दरम्यान नागरिकांनी अशा प्रकारचे बिल आल्यास घाबरून न जाता आपल्या मीटरची तपासणी, मीटर रीडिंग, बिलातील युनिट्स आणि मागील बिलाची नोंद तपासून घ्यावी। तसेच कोणतीही तक्रार असल्यास ती अधिकृत पद्धतीने महावितरणाकडे नोंदवावी। सचिन पोटे यांनी या संपूर्ण प्रकारावर नेमके काय सांगितले, त्याच्यावर अशी वेळ का आली, या प्रकरणावर महावितरणाच्या अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे हे देखील समोर येणे महत्त्वाचे आहे। त्यामुळे पोटे यांच्या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी होऊन वस्तुस्थिती नागरिकांसमोर यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। स्मार्ट मीटरचा मुद्दा आता केवळ एक ग्राहकांच्या बिलापुरता मर्यादित राहिला नसून ग्राहकाची संमती, मीटर बदलण्याची प्रक्रिया आणि आवाजावी बिलांच्या तक्रारी याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे। आज तुम्ही राहता एमएससीबीच्या गेटच्या समोर उपोषणाला बसले, नेमकं यामागचं कारण काय आणि काय मागणी? यामागचं कारण असं आहे साहेब की मला न विचारता माझं जे पहिलं जुनं लाईट मीटर होतं ते बदलून दिलं का माझा कुठल्याही प्रकारचा अर्ज नाही किंवा कुठल्याही प्रकारची माझी सही अंगठा कुठेही काही नाहीये। तर एमएससीबीचे जे वायरमन आहे यांनी मला नवे जे स्मार्ट मीटर आहे हे मीटर बसवलं। मीटर बसवल्यानंतर मला पहिलंच बिल आलेलं आहे 28,770 रुपये। तर त्यानंतर मी त्यांना संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना सांगितलं साहेब हे मला एवढं बिल आलंय, माझा एकूण वापर काय आहे काय नाही तुम्ही लिहून घ्या। त्यांनी त्यांचे वायरमन येऊन त्यांनी त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघून आणि हाताने वापर लिहून नेला। त्यानंतर साहेबांनी आश्वासित केलं मला की मी तुम्हाला हे बिल क्लिअर करून देतो। तर ते बिल क्लिअर करण्याच्या ऐवजी त्यांनी मला दुसऱ्या महिन्याचंही बिल 5,000 रुपये लावलंय, त्याच्यामध्ये ऍड केलंय। आणि ज्यावेळेस माझी काल बिल न भरल्या कारणाने, कारण ते वेळेत मला बिल दुरुस्ती करून न दिल्यामुळं मी बिल भरू शकलो नाही, न बिल भरल्या कारणाने माझी काल लाईट कट झाली। लाईट कट झाल्या असं इथल्या अधिकाऱ्यांना येऊन भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जे वापर केलाय तर तुम्हाला 14,000 रुपये बिल भरावं लागेल। आता 14,000 रुपये बिल भरणे इतका जर माझा वापर काय आहे तर त्याप्रमाणे, आणि हे जे स्मार्ट मीटर आहे आता त्यांना ते विचारलं की मला जे पहिले 1,200-1,300 रुपये लाईट बिल दर महिना, कधी 1,100, कधी 1,000, कधी 900 असं बिल येत होतं वापरानुसार। तर ते म्हणे तुमचं पहिलं मीटर फॉल्टी आहे, त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट होता म्हणून हे नवीन मीटर टाकण्यात आलंय। मग आता हे नवीन मीटर टाकलंय ठीक आहे, माझं पहिलं मीटर फॉल्टी होतं पण मला त्यांनी कुठल्याही प्रकारचं असं कळवलं नाही ना, मला न विचारता मीटर बदलवल्यानंतर पहिलं बिल आलं म्हणजे आताचं मीटर त्यांचं क्लिअर आहे का? तर पहिलं मीटर जे मला बसवून दिलं होतं आता नवीन मीटरला 28,000 बिल आलंय मला एका महिन्याचं, तर मी भरायचं कुठून?
तुमच्या ते जुना मीटरचा जो फॉल्ट होता तुम्ही फॉल्ट विचारला त्यांनी फॉल्ट सांगितला काय फॉल्ट त्याला? काहीच सांगितलं नाही, फक्त फॉल्टी होतं एवढंच सांगितलं. म्हणजे नेमका काय फॉल्ट होता आणि काय होतं हे त्यांना माहिती. आता अंध माणसाला काय सांगणार आहेत? फॉल्ट होता उडवडीचे उत्तर दिले. मी त्यांना वारंवार सांगितलं की साहेब लाईट कट होण्याच्या पहिले मला की तुम्ही मीटर बिल मला क्लिअर करून दिलं तर मी भरेल ना. पण त्यांनी त्यांच्या चुकीनुसार लाईट मला बिल क्लिअर न केलं नाही, मी भरू शकलो नाही. जर क्लिअर केलं असतं तर भरलं असतं, नाही क्लिअर केलं तर भरू कुठून मी पैसे? मग माझी लाईट कट झाली, मी कालपासून अंधारात होतो. मग साहेबांकडे आल्यानंतर साहेबांनी मला वेगळ्या पद्धतीचे उत्तर चालू झाले त्यांचे. काय म्हणत साहेब? साहेब मला म्हणाले की तुमचं पहिलं मीटर फॉल्टी होतं, मग ते नवीन टाकलं, त्याची काही चूक नाही. माझं नवीन मीटर जर टाकल्यानंतर पहिल्याच महिन्यात बिल मला जर समजा 28,770 रुपये आलंय तर मी भरायचं कसं? आम्हाला सरकारकडून 2,500 रुपये अनुदान मिळतंय दिव्यांगांना, तर ते अंध अपंग लोकांना प्रत्येकाला हे लाईट मीटर बसवायची तर गरजच नव्हती. आम्हाला बिलामध्ये सूट असली पाहिजे सरकारकडून सुद्धा. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी असा निर्णय दिलेला आहे का हे स्मार्ट मीटर बळजबरी कोणावरही लादायचा MSEBच्या अधिकाऱ्यांना कुठलाही अधिकार नाहीये. स्वतः मुख्यमंत्री साहेबांचा आदेश असताना मग हे जर कार्यालय मुख्यमंत्री साहेबांचा आदेश पाळत नाही, मग हे यांचा सगळा गलतान कारभार चाललेला आहे. नमस्कार साहेब, आज आम्ही इथे MSE पुढे सचिनजी पोटे यांचं अवाजवी बिल आल्यामुळे त्यांनी वेळोवेळी संपर्क करूनही त्यांचं बिल तर कमी केलंच नाही, पण त्यांची काल अचानक लाईट कट करून त्यांना सांगितलं की तुम्ही जोवर बिल भरत नाही तोपर्यंत तुम्हाला बिलाची प्रिंट देता येणार नाही आणि ते बिल भरल्याशिवाय तुमची लाईट चालू होणार नाही. आणि हे स्मार्ट जे मीटर आलेत अलीकडे हे अत्यंत फॉल्टी, याची तक्रारी अनेक ठिकाणी महाराष्ट्रातून ऊर्जा मंत्र्याच्या पर्यंत गेले, पण ऊर्जा मंत्र्यांच्या समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे आपले फडणवीस साहेबांनी विधानसभेच्या उत्तर देताना सांगितलं की कुणावरही याची सक्ती केल्या जाणार नाही आणि कुणाचंही मीटर त्याच्या इच्छेशिवाय बदललं जाणार नाही. मग असं जर असताना इथे आपलं राहत्यातलं MSEBला मुख्यमंत्र्याचा आदेश तो मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही का त्यांना ते कळाल्यावरही त्यांना ते थांबवायचं नाही, हा प्रश्न आहे. आणि दिव्यांगांच्या बाबतीमध्ये अत्यंत किरकोळ गोष्टीसाठी आम्हाला लढा द्यायची पाळी येते. तुमच्यासारखे जेव्हा पत्रकार येतात मगच आमच्या प्रश्नाला वाचा फुटती, हे सुद्धा एक प्रकारचं दुर्दैव आहे. डोळ्यांच्या उपचारांसाठी आता शहरात जाण्याची गरज नाही. डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता, अद्ययावत नेत्ररोग विभाग, आय केअर सेंटर, लोकरुची नगर, नगर मनमाड रोड राहता येथे अत्याधुनिक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, लेटेस्ट फाको टेक्नॉलॉजीसह वेदनारहित, टाके न घालता, डोळ्यात इंजेक्शन न देता, फक्त थेंबांनी शस्त्रक्रिया, फक्त 10 ते 15 मिनिटात ऑपरेशन आणि त्याच दिवशी घरी जाण्याची सुविधा. मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त 10,000 रुपयांपासून पुढे. उत्तम दर्जाची इंडियन व इम्पोर्टेड फोल्डेबल लेन्सेस उपलब्ध. तसेच प्लेप्टोजियम, भेंगडेपणा, काचबिंदू, डोळ्यातून पाणी येणे, चष्मा नंबर तपासणी आणि खात्रीशीर चष्मा तयार केला जाईल. अनुभवी नेत्रतज्ञ, आधुनिक सुविधा आणि शासकीय योजना लागू. आजच भेट द्या. डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. आमचा संपर्क क्रमांक आहे 75 59 24 31 14.